महत्वाची अपडेट, जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्यात आलाय। मराठी एकीकरण समितीनं आज कबूतरखाना इथं आंदोलनाची हाक दिली आहे आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबूतरखाना परिसरातील दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांनी आदेश दिलेत। तसंच जैन मंदिराचा मुख्य दरवाजा देखील बंद ठेवण्यात आलाय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। दादरमधल्या कबूतरखान्यावरून काही दिवसांपूर्वी जैन समाज आक्रमक झाला होता। आंदोलन करत तिथली ताडपत्री फाडली गेली होती आणि त्यानंतर आता मराठी एकीकरण समिती देखील आक्रमक झालेली आहे आणि या परिसरामध्ये आज आंदोलन केलं जाणार आहे। हे आंदोलन करू नका असं पोलिसांनी सुचवलंय, तरी देखील मराठी एकीकरण समिती आंदोलनावर ठाम आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या परिसरातली दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जाते, काय सूचना आहे? प्रज्ञा, संपूर्ण दादर पश्चिमच्या कबूतरखाना परिसरात पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पण विशेष बाब म्हणजे की जैन समाजाचं जे मंदिर आहे या ठिकाणी कबूतरखान्यासमोर, त्याचा मुख्य द्वार जो आहे तो सतत चालू असायचा, तो सुद्धा आज जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आणि त्याच्या समोर सुद्धा पोलिसांची तुकडी जी आहे ती तैनात असलेली आपल्याला पाहायला मिळते। बाजूला आपण जर दुकानं जर पाहिली तर यावेळेस दादरमधली सगळीच दुकानं जी आहेत ती खुली होतात, पण आता या ठिकाणातील या परिसरातील दुकानं जी आहेत ती 1 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश जे ते पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। जे कोणी जैन समाजातील मंडळी या मंदिरात पूजा अर्चनासाठी येतात त्यांना बाजूच्या रस्त्यातून जो आहे तो आतमध्ये प्रवेश दिला जातोय, पण मुख्य द्वार जो सतत उघडा असतो, सुरू असतो, खुला असतो, तो जो आहे तो आज बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यासमोर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला। दुसरी विशेष बाब म्हणजे की या ठिकाणी आज मराठी एकीकरण समितीचं आंदोलन होणार होतं, त्या पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी जे ते तैनात झालेलं आहे। खरं तर 6 ऑगस्टच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आजचे हे आंदोलन करण्यात आलं होतं। पोलिसांनी नोटीस बजावली होती आणि त्याच्यानंतर आता दंगल नियंत्रण पथकाची तुकडी जी ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सोबतच पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद अजय दिलेल्या माहिती।